नमस्कार, मी प्राची प्रज्ञा ज्योतिषी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि अनेकांच्या मनात गोंधळ असणाऱ्या आणि निर्माण करणाऱ्या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे राशी, लग्न राशी आणि चंद्र राशी. या तिन्हीमध्ये नेमका फरक काय आहे आणि या तिन्ही राशी कशा ठरतात हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अनेक वेळा आपण लोकांना म्हणतो माझी रास सिंह आहे, तर काही जण म्हणतात माझी राशी ही चंद्र राशी मकर आहे. आणि जेव्हा एखादा ज्योतिषी कुंडली पाहतो तेव्हा तो म्हणतो तुमचे लग्न मिथुन आहे. हे ऐकल्यावर अनेकांना प्रश्न निर्माण होतो, नेमकी माझी रास कोणती? राशी, लग्न राशी की चंद्र राशी? या तिन्ही एकाच आहेत का की त्या पूर्णपणे वेगळ्या आहेत? जर त्या पूर्णपणे वेगळ्या आहेत आणि त्या जर वेगळे असतील तर त्यांचा उपयोग नेमका कशासाठी होतो आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सर्वाधिक महत्त्व कोणाला दिले जाते? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व तिन्ही संकल्पना अगदी सोप्या, सरळ आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला राशी, लग्न राशी आणि चंद्र राशी यातील फरक अगदी स्पष्टपणे समजेल. तसेच पुढच्या वेळी तुम्ही राशी भविष्य वाचाल किंवा एखाद्या ज्योतिषाकडे तुमची कुंडली दाखवाल तेव्हा नेमकं काय पाहिलं जातं आणि त्याचा अर्थ काय असतो हेही तुम्हाला अगदी सहज समजेल. जर तुम्हाला ज्योतिषाबद्दल योग्य, शास्त्रशुद्ध आणि विश्वासार्ह माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आपण आता आपल्या विषयाला सुरुवात करूया. सर्वप्रथम जाणून घेऊया राशी म्हणजे काय. राशी म्हणजे नेमकं काय? तर राशी हा शब्द आपण नेहमी ऐकतो, पण खरं सांगायचं तर अनेक लोकांना राशीचा खरा अर्थ माहिती नसतो. काहींना वाटतं की राशी म्हणजे फक्त भविष्य सांगण्यासाठी असते, तर काहींना वाटतं की प्रत्येक व्यक्तीची ही फक्त एकच राशी असते. पण ज्योतिषशास्त्रामध्ये राशीची संकल्पना यापेक्षा खूप मोठी, सखोल आणि शास्त्रशुद्ध आहे. सर्वप्रथम हे समजून घ्या की आपल्या पृथ्वीवरून पाहिल्यावर आकाश हे एक मोठं गोलाकार वर्तुळ असल्यासारखं दिसतं. या काल्पनिक आकाश मार्गाला राशीचक्र असे म्हणतात. या राशीचक्राचे 12 समान भाग करण्यात आले आहेत आणि प्रत्येक भागाला एक स्वतंत्र राशी मानली जाते. या 12 राशी म्हणजे मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन. प्रत्येक राशी 30 अंशाची असते. अशा 12 राशी मिळून पूर्ण 360 अंशाचे राशीचक्र तयार होते. आता प्रश्न पडतो, या राशींचा आपल्या जीवनाशी संबंध कसा येतो? याचं उत्तर ग्रहांच्या हालचालींमध्ये दडलेलं आहे. सूर्य, चंद्र आणि इतर ग्रह या राशीचक्रातून सतत भ्रमण करत असतात. एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या क्षणी ग्रह ज्या ज्या राशीमध्ये असतात त्यावरून त्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीची रचना ठरते. म्हणूनच राशी केवळ एक नाव नसून ती आकाशातील एक निश्चित विभाग आहे. अनेक लोक म्हणतात माझी रास सिंह आहे, याचा अर्थ काय? सामान्य भाषेत याचा अर्थ असा घेतला जातो की त्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी सूर्य हा सिंह राशीमध्ये होता किंवा काही ठिकाणी प्रचलित पद्धतीनुसार अशी माहिती दिली जाते. परंतु भारतीय वैदिक ज्योतिषामध्ये केवळ सूर्य राशी पाहून संपूर्ण भविष्य सांगितले जात नाही. याच कारणामुळे वर्तमानपत्रात किंवा सोशल मीडियावर दिलेले राशी भविष्य प्रत्येक व्यक्तीला तंतोतंत लागू पडत नाही, कारण प्रत्येक व्यक्तीची जन्मकुंडली वेगळी असते. ग्रहांची स्थिती, लग्न, लग्न राशी, दशा, गोचर आणि इतर अनेक घटकांचा एकत्रित अभ्यास करूनच योग्य ज्योतिषीय मार्गदर्शन केलं जातं. म्हणूनच राशी हा ज्योतिषशास्त्रातील एक महत्त्वाचा भाग आहे. पण संपूर्ण ज्योतिष फक्त राशीपुरतं मर्यादित नाही. आता नवीन प्रश्न निर्माण होतो, जर राशी इतकी महत्त्वाची असेल तर मग लग्न राशी म्हणजे काय आणि ती राशीपेक्षा वेगळी कशी असते? तर मग आपण पुढचा भाग आता जाणून घेणार आहोत. लग्न राशी म्हणजे काय हे आपण सविस्तर बघूया. लग्न राशी म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये लग्न किंवा लग्न राशी
हा अत्यंत महत्त्वाचा विषय मानला जातो. अनेक लोक राशी, लग्न राशी या दोन्ही एकाच समजतात, पण प्रत्यक्षात त्या दोन पूर्णपणे वेगळ्या संकल्पना आहेत. सर्वप्रथम लग्न राशी म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत. आपण जाणतो की पृथ्वी स्वतःभोवती फिरते, म्हणजे ती स्वतःच्या अक्षाभोवती सतत फिरत असते. या फिरण्यामुळे दिवस आणि रात्र होतात. तसेच आकाशातील 12 राशी पूर्व दिशेला एकामागोमाग एक उगवत असल्यासारख्या दिसतात. ज्या अचूक क्षणी तुमचा जन्म होतो त्या क्षणी पूर्व दिशेच्या क्षितिजावर जी रास उदयाला आलेली असते तिला लग्न राशी किंवा लग्न असं म्हणतात. म्हणजेच तुमच्या जन्माच्या वेळी पूर्व दिशेला उगवणारी रास हीच तुमची लग्न राशी असते. आता आपण एक छोटंसं उदाहरण घेऊन समजून घेऊया. समजा एखाद्या दिवशी सकाळी 7 वाजता एका बाळाचा जन्म झाला. त्यावेळी पूर्व दिशेला मेष रास उदयाला आली होती. त्यामुळे त्या बाळाची लग्न राशी ही मेष असेल. त्याच दिवशी दुसऱ्या बाळाचा जन्म सकाळी 9 वाजता झाला. त्यावेळेपर्यंत पृथ्वी थोडी पुढे सरकली असल्यामुळे किंवा थोडे पुढे फिरल्यामुळे पूर्व दिशेला वृषभ रास उगवलेली होती. म्हणून 9 वाजता जन्मलेल्या बाळाची रास ही वृषभ झाली. म्हणजेच जन्मतारीख एकच असली तरी जन्मवेळ बदलली की लग्न राशी बदलू शकते. याच कारणामुळे ज्योतिषशास्त्रामध्ये जन्मवेळेला अत्यंत महत्त्व दिलं जातं. अनेक वेळा फक्त 10 ते 15 मिनिटाच्या फरकामुळेही लग्न राशी किंवा लग्नाचा अंश बदलू शकतो. त्यामुळे कुंडली तयार करताना शक्य तितकी अचूक जन्मवेळ आवश्यक मानली जाते. लग्न राशीचा उपयोग नेमका कशासाठी होतो? लग्न राशीवरून व्यक्तीचं बाह्य व्यक्तिमत्व, शरीरयष्टी, स्वभाव, आत्मविश्वास करण्याची, निर्णय घेण्याची पद्धत, वागणूक आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न हा लग्न राशीवरून केला जातो. याशिवाय कुंडलीतील 12 भावांची सुरुवातही लग्नापासूनच होते. त्यामुळे संपूर्ण जन्मकुंडलीचा पाया हा लग्न राशीवर आधारित असतो. म्हणूनच अनुभवी ज्योतिषी कुंडली पाहताना सर्वप्रथम लग्न आणि लग्नेश यांचा सखोल अभ्यास करतात. आता आणखी एक उदाहरण पाहूया. समजा 2 व्यक्तींची चंद्रराशी मकर आहे, पण पहिल्या व्यक्तीचं लग्न सिंह आहे तर दुसऱ्या व्यक्तीचं लग्न कन्या आहे. दोघांची चंद्रराशी एकच असली तरी त्यांचा स्वभाव, व्यक्तिमत्व, निर्णय घेण्याची पद्धत, लोकांकडून काम करून घेण्याची पद्धत, लोकांसमोर स्वतःला मांडण्याची शैली आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. कारण त्यांच्या लग्न राशी वेगवेगळ्या आहेत. यावरून एक स्पष्ट होते, लग्न राशी ही व्यक्तीचा बाह्य व्यक्तिमत्वाशी आणि जीवनाच्या दिशेची ओळख करून देते. आता प्रश्न निर्माण होतो, जर लग्न राशी व्यक्तिमत्व आणि जीवनाची दिशा सांगत असेल तर चंद्रराशी नेमकी काय सांगते आणि ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्रराशीला इतकं महत्त्व का दिलं जातं? तर याचं सविस्तर उत्तर आपण या पुढील भागात समजून घेऊया. चंद्रराशी म्हणजे काय? आता चंद्रराशी म्हणजे नेमकं काय? तर ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्राला मनाचा कारक मानलं जातं. आपल्या भावना, विचार, मानसिक स्थैर्य, कल्पनाशक्ती आणि भावनिक स्वभाव यांचा संबंध चंद्राशी जोडला जातो. म्हणूनच कुंडलीचा अभ्यास करताना चंद्रराशीला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं जातं. आता प्रश्न पडतो, चंद्रराशी कशी ठरते? याचं उत्तर अगदी सोपं आहे. एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या क्षणी चंद्र ज्या राशीमध्ये भ्रमण करत असतो ती त्या व्यक्तीची चंद्रराशी असते. उदाहरणार्थ, जर जन्माच्या वेळी चंद्र मकर राशीत असेल तर त्या व्यक्तीची चंद्रराशी मकर असेल. जर जन्माच्या वेळी चंद्र वृषभ राशीत असेल तर त्या व्यक्तीची चंद्रराशी ही वृषभ असेल. म्हणजेच जन्माच्या क्षणी चंद्र ज्या राशीत असतो तीच तुमची चंद्रराशी असते. आता एक महत्त्वाचा प्रश्न, चंद्रराशीला इतकं का महत्त्व दिलं जातं? कारण चंद्र आपल्या मनाचं प्रतिनिधित्व करतो. एखादी व्यक्ती बाहेरून खूप धाडसी दिसत असली तर ती मनाने अत्यंत संवेदनशील असू शकते. तर दुसरी व्यक्ती बाहेरून शांत आणि साधी दिसत असली तरी मनाने ती अत्यंत ठाम
शिस्तप्रिय आणि धैर्यवान असू शकते. या मानसिक आणि भावनिक स्वभावाचा अभ्यास मुख्यतः चंद्रराशीच्या आधारे केला जातो. आता आपण एक उदाहरण देऊन हे समजून घेऊया. समजा दोन व्यक्तींची लग्न राशी सिंह आहे, म्हणून दोघांचं व्यक्तिमत्व, आत्मविश्वास, पूर्ण प्रभाव आणि नेतृत्व करण्याचा स्वभाव दिसून येऊ शकतो. पण पहिल्या व्यक्तीची चंद्रराशी कर्क आहे आणि दुसऱ्या व्यक्तीची चंद्रराशी मकर आहे. अशा वेळी पहिली व्यक्ती अधिक भावनिक, कुटुंबवत्सल आणि संवेदनशील असू शकते, तर दुसरी व्यक्ती ही व्यावहारिक, शिस्तप्रिय आणि संयमी असू शकते. म्हणजेच लग्न राशी ही व्यक्तीचं बाह्य व्यक्तिमत्व सांगते, तर चंद्रराशी व्यक्तीच्या मनाचा आरसा असते. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, भारतीय वैदिक ज्योतिषामध्ये गोचर, 7.5 दशा, महादशा, अंतर्दशा आणि अनेक ज्योतिषीय गणना करताना चंद्रराशीला विशेष महत्त्व दिले जाते. म्हणूनच अनेक वेळा ज्योतिषीय तुमची चंद्रराशी काय आहे हे सर्वप्रथम विचारतात, कारण चंद्रराशीच्या आधारे ग्रहांचे वर्तमान, त्यांचे परिणाम अधिक सूचकपणे समजावण्यास त्यांना मदत होते. आता आपण राशी, लग्न राशी, चंद्रराशी ह्या तिन्ही स्वतंत्रपणे समजून घेतल्या. पण आता ह्या तिन्हींमध्ये नेमका फरक काय आहे आणि कुंडलीचा अभ्यास करताना कोणती गोष्ट पाहिली जाते हे आता आपण अगदी सोप्या भाषेत समोर दिलेल्या चार्टवरती तुमच्या उदाहरणाच्या आधारे मदतीने सविस्तर समजून घेऊया. चंद्रराशी म्हणजे काय? ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्राला मनाचा कारक मानलं जातं. आपल्या भावना, विचार, मानसिक स्थैर्य, कल्पनाशक्ती आणि भावनिक स्वभाव यांचा संबंध चंद्राशी जोडला जातो. म्हणूनच कुंडलीचा अभ्यास करताना चंद्रराशीला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं जातं. चंद्रराशी आता कशी ठरते याचं अगदी उत्तर समोर आहे. एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत भ्रमण करत असतो ती त्या व्यक्तीची चंद्रराशी. चंद्रराशीला महत्त्व का असतं? तर कारण चंद्र हा आपल्या मनाचं प्रतिनिधित्व करतो. एखादी व्यक्ती बाहेरून खूप धाडसी दिसत असली तरी ती त्या मनाने अत्यंत संवेदनशील असू शकते. लग्न राशी व्यक्तीचं बाह्य व्यक्तिमत्व सांगते, तर चंद्रराशी व्यक्तीच्या मनाचा आरसा असते. म्हणूनच अनेक वेळा ज्योतिषी तुम्हाला चंद्रराशी विचारत असतात. आता आपण पुढे बघणार आहोत लग्न राशी. ज्यावेळी एखाद्या बाळाचा जन्म होतो तेव्हा पूर्व क्षितिजावर जी उगवणारी रास असते त्या राशीला लग्न राशी अशी म्हणतात. आणि ज्यावेळी एखाद्या मुलाचा जन्म होतो त्यावेळी सूर्य ज्या राशीमध्ये असतो, सूर्याची स्थिती दर्शवतो त्या राशीला राशी असं म्हटलं जातं. हे तिन्ही तुम्हाला अगदी स्पष्टपणे या तक्त्यावरती, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असलेल्या तक्त्यावरती दिसत आहे. आता तुम्ही जेव्हा कधीही पेपर, इंटरनेट किंवा राशी भविष्य कुठेही जर वाचत असाल तेव्हा कोणत्या आधारावरती ते वाचायचं आणि कोणत्या आधारावरती ते दिलं असेल याची कल्पना अगदी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत आता समजली असेल. किंवा जेव्हा एखादा ज्योतिषी तुमची कुंडली पाहिल तेव्हा राशी, लग्न राशी, चंद्रराशी या तिन्हींचा अभ्यास का केला जातो हेही तुम्हाला स्पष्ट समजेल. लक्षात ठेवा, केवळ एका राशीच्या आधारे कोणाचंही संपूर्ण भविष्य सांगता येत नाही. योग्य ज्योतिषीय मार्गदर्शनासाठी संपूर्ण जन्मकुंडली, ग्रहांची स्थिती, 12 भाव, दशा, गोचर आणि विविध योग यांचा एकत्रित अभ्यास आवश्यक असतो. म्हणूनच ज्योतिषाकडे अंधविश्वास म्हणून नव्हे तर योग्य मार्गदर्शन देणारं एक शास्त्र म्हणून पाहणं अधिक योग्य ठरेल. जर आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा. ज्यांना ज्योतिषाविषयी योग्य आणि शास्त्रशुद्ध माहिती जाणून घ्यायची आहे अशा तुमच्या कुटुंबापर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत हा तुमचा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि प्रज्ञा ज्योतिषी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. या चॅनलवर आपण ज्योतिषशास्त्रातील अनेक
विषय हाताळणार आहोत, तेही प्रत्येक विषय अगदी सोप्या, स्पष्ट, शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेणार आहोत. पुढील व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जन्मकुंडलीतील 12 भाव म्हणजे नेमकं काय, प्रत्येक भाव काय सांगतो आणि त्या भावांचा आपल्या जीवनावरती नेमका कसा प्रभाव पडतो. हा विषय जन्मकुंडली समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तोपर्यंत मी प्राची तुमचा निरोप घेते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.